तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या ते राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधात ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रामरक्षा आंदोलन छेडले। ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराच्या जवळ असलेले पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आले। गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोपी परिधान करीत मोठ्या संख्येने ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते। महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले। यावेळी प्रभू श्रीरामाच्या जय घोषाने ठाणे दुमदुमले। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपामुळे तमाम राम भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। श्रीरामाच्या नावाने जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळाला पाहिजे। राम भक्ताच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता चुकीला माफी नाही असे म्हणत तमाम ठाणेकरांना रामरक्षा पठण केले। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडले आहे। या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणाने झाली। ठाण्यातील राम भक्ताच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन ठाण्यात आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढवण, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, मनोज मयेकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवाळा माजीवाडा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुपसे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजेशी सुर्वे, नंदा कोथळे, अपूर्वा तेलवणे, ऋतुजा शिंत्रे, विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ, सचिन पाटील, रोहिदास मुंडे, ज्योती पाटील, वसंत गवाळ, सचिन चव्हाण तसेच सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारण्यासाठी महाराष्ट्रातून पाठवण्यात आलेली पहिली चांदीची पवित्र वीट ठाणे भूमीतून गेली होती। सन 1987 मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकवर्गणीतून साकारलेली ही वीट प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात आली होती। आज ती पवित्र वीटच चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे। ही केवळ एका विटेची बाब नाही तर प्रत्येक राम भक्ताच्या श्रद्धेवर घातलेला घाव आहे। प्रभू श्रीरामाचे मंदिर उठले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। रामाच्या संपत्तीवर डल्ला मारायचा प्रयत्न केला त्यांना हिंदू माफ करणार नाही। आता प्रत्येक हिंदू भडकला असून अयोध्येतील मंदिर ट्रस्टवर असलेल्या कोषाध्यक्षाचे काय करणार असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी उपस्थित केला।
रविवारी ही महाआरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या राम मंदिराच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या संबंध हिंदूंना जागा करण्यासाठी ज्या हिंदूंनी एवढे कष्ट करून बलिदान करून योगदान देऊन या ठिकाणी एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलं, परंतु त्या राम मंदिराचं तुम्ही बघितलं असेल की 70 वेळा त्या ठिकाणी त्या दानपेटीतले जे दान होतं ते चोरण्याचा सीसीटीव्ही फुटेज मध्येच त्या ठिकाणी दाखवले गेले आणि कित्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे गायब केलेले आहेत. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की कित्येक वर्षाचा लढा मला वाटतं शिवसैनिक आणि रामभक्त करत होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे हे घोषणा केली होती आणि त्या पद्धतीने संबंध गेले 40 वर्ष हा लढा सुरू होता. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख या संबंध या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत होते, देशामध्ये आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला या बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला प्रत्येक यांनी कुणीही त्याचा हे उचललं नाही. त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की ज्या शिवसैनिकांनी केलेलं आहे, ज्यांनी हे केलेलं आहे ते आमचे शिवसैनिक होते आणि त्यासाठी त्यांचा आम्हाला गर्व आहे. म्हणजे असे हे संधी साधू लोक आहेत. आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल केदारधाम असेल, बद्रीधाम असेल, म्हणजे कुठली देवस्थानं सुद्धा सोडली नाही. आज सर्वसामान्याच्या जनतेच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी हे काम करतायत. आज बघितलं असेल कित्येक ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या मार्गाने या ठिकाणी आमदार खासदार फोडण्याचं काम या ठिकाणी याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करतायत. आणि हे करत असताना हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल 1987 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी पहिली या देशामधून पहिली चांदीची वीट या महाराष्ट्रातून ही दिली होती. आणि मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्ही स्वतः घरोघरी जाऊन त्या ठिकाणी या संबंध या मंदिरासाठी या पैसे गोळा केलेले आहेत. आणि हे करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या संबंध सर्व म्हणजे श्रद्धास्थानावर सुद्धा हे लोक कशा पद्धतीने अतिक्रमण करतायत. आणि म्हणून हे संबंध आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हे आंदोलन झालं, आज ठाण्यामध्ये झालंय. आणि हे संपूर्ण मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही ही महाआरती करणार आहोत.